नमस्कार. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार आजही आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. वय वाढले असले तरी त्यांचा अनुभव, अभिनयाची खोली आणि पडद्यावरील उपस्थितीमुळे ते आजही चित्रपटांचे महत्त्वाचे आकर्षण ठरत आहेत. वय हा अभिनयासाठी अडथळा नाही. अनेक ज्येष्ठ कलाकार आजही महत्त्वाच्या भूमिका करत असून त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. अलीकडील बाई पण भारी देवा, दशावतार आणि देऊळ बंद 2 यासारख्या चित्रपटांमध्ये ज्येष्ठ कलाकारांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. या कलाकारांकडे अनेक दशकांचा अभिनयाचा अनुभव असल्याने ते पात्रांना अधिक वास्तववादी आणि भावनिक बनवतात. आजच्या मराठी चित्रपटांमध्ये केवळ तरुण कलाकारांवर भर न देता ज्येष्ठ कलाकारांनाही कथानकाच्या केंद्रस्थानी स्थान दिले जात आहे. अनेक दिग्दर्शक आणि लेखक मुद्दाम अशा कथा लिहित आहेत ज्यामध्ये वयस्कर पात्रांना अर्थपूर्ण भूमिका मिळतात. दिलीप प्रभावळकर, उषा नाईक, अशोक सराफ, सुहास जोशी, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, नाना पाटेकर, वंदना गुप्ते, निर्मिती सावंत, विजय केंकरे, राजन भिसे, सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सयाजी शिंदे, भारती आचरेकर, संजय मोने, गिरीश ओक, अजय पुरकर, अजिंक्य देव, निवेदिता सराफ, सचिन खेडेकर, रेणुका शहाणे, मकरंद देशपांडे. रोहिणी हट्टंगडी यांच्या मते ज्येष्ठ कलाकार हे फक्त सहाय्यक भूमिका करणारे नसून कथेला दिशा देणारे महत्त्वाचे घटक असतात. मोहन जोशी म्हणतात की अभिनयाला वयाची मर्यादा नसते. चांगला अभिनय आणि प्रेक्षकांचा विश्वास हेच कलाकाराचे खरे बळ असते. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनुभवाला आजही मोठा मान आहे. ज्येष्ठ कलाकार केवळ भूतकाळातील तारे नसून आजच्या चित्रपटांचेही ते महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या अभिनयामुळे कथा अधिक प्रभावी, विश्वासार्ह आणि भावनिक बनते. वय हा अभिनयासाठी अडथळा नाही. याचा अर्थ असा की अभिनय करण्याची क्षमता ही केवळ तरुणपणावर अवलंबून नसते. कलाकाराचे खरे सामर्थ्य त्याच्या अनुभवात, निरीक्षण शक्तीत, भावना व्यक्त करण्याच्या कौशल्यात आणि पात्राला जिवंत करण्याच्या कलेत असते. अनुभवामुळे अभिनय अधिक प्रभावी होतो. जसा एखादा शिक्षक अनेक वर्षे शिकवत गेल्यावर अधिक चांगला शिक्षक बनतो, तसाच कलाकारही अनेक भूमिका करत करत अधिक प्रगल्भ होत जातो. त्यामुळे त्याचा अभिनय अधिक नैसर्गिक वाटतो. प्रत्येक वयोगटाची पात्रे असतात. चित्रपटात फक्त तरुणच नसतात. आई वडील, आजी आजोबा, गुरु, न्यायाधीश, डॉक्टर, समाजसेवक, राजकारणी अशा अनेक भूमिका ज्येष्ठ कलाकारच वास्तवदर्शीपणे साकारू शकतात. भावना व्यक्त करण्याची ताकद वाढते. जीवनातील सुखदुःख, संघर्ष, यश अपयश यांचा अनुभव ज्येष्ठ कलाकारांना असतो. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि संवाद अधिक प्रभावी वाटतात. काही कलाकार पडद्यावर दिसले की प्रेक्षकांना आधीच विश्वास वाटतो की ही भूमिका उत्तमच असेल. हा विश्वास त्यांनी अनेक वर्षाच्या मेहनतीने कमावलेला असतो. वय मर्यादा नाही तर वेगळी ताकद आहे. धावण्याच्या शर्यतीत तरुण जिंकू शकतो, पण अभिनयाच्या क्षेत्रात अनुभव, संयम आणि निरीक्षण यांनाही तितकेच महत्त्व असते. त्यामुळे अनेक ज्येष्ठ कलाकार आजही प्रमुख भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकतात. एका मोठ्या वटवृक्षाची कल्पना करा. ते झाड तरुण रोपट्यासारखा वेगाने वाढत नाही, पण त्याच्या सावलीत अनेकांना आधार मिळतो. त्याचप्रमाणे ज्येष्ठ कलाकारांचा अनुभव संपूर्ण चित्रपटाला भक्कम आधार देतो. म्हणूनच वय हा अभिनयासाठी अडथळा नाही. म्हणजे वय वाढले तरी कलाकाराची कला, अनुभव, मेहनत आणि प्रेक्षकांशी असलेले नाते कायम राहते. अनेकदा वयामुळे अभिनय अधिक समृद्ध आणि प्रभावी होतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.